ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी, भक्तिमुक्ती जयाची दासी. धन्य धन्य ते संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. एका जनार्दनी पार नाही लेखा, एका जनार्दनी पार नाही लेखा, देव भुलला वैष्णव लोका. एका जनार्दनी पार नाही लेखा, देव फुलले वैष्णव लोका. धन्य धन्य ते संतांचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. विठ्ठल विठ्ठल. ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदै धवला हसं विठ्ठलम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांचे रंजू. चित्तासे आपल्या मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गजाननं भूतगणादि सेवितं कपित जंबू फलचारु भक्षणम. उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभो. नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशि. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्. ओं मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तन्नमामि शनैश्वरं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवेला लागी सेवक झालो, सेवक झालो, सेवेला, सेवेला
सेवक झालो सेवक झालो सेवक झालो सेवक झालो सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुकया देवा तुकया देवा तुकया देवा तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा निज चरणा हो स्वामी तुकया देवा तुकया देवा हो स्वामी तुकया देवा तुकया देवा ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला धन्य धन्य ते संतांचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या गावामधील असणारे श्री छबुराव गणपत बोडके आणि त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी सौभाग्यवती लक्ष्मीबाई छबुराव बोडके यांनी आपल्या जीवनामध्ये 4 धामची यात्रा केलेली आहे याच बरोबर नर्मदा मातेची परिक्रमा सुद्धा केलेली आहे ज्यावेळी यांनी आपल्या जीवनामध्ये 4 धामच्या यात्रा केल्या ज्यावेळी नर्मदा मातेची परिक्रमा केली अशा कालखंडामध्ये ही सर्व मंडळी जुन्या घरात राहत होती परंतु त्यांच्या जीवनामधील असणाऱ्या या 4 धाम यात्रेच्या पुण्याईने म्हणा आई भगवती नर्मदा मातेच्या परिक्रमेने म्हणा अशा पद्धतीचं पुण्य त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालं की ज्या पुण्याईच्या द्वारे यात्रा करत असताना जुन्या घरामध्ये आणि या यात्रेचं माऊंद करत असताना नूतन घरामध्ये भगवान परमात्म्याने त्यांना प्रवेश दिलेला आहे अर्थात सुंदर अशा पद्धतीची ही जी वास्तू आहेत इथं बांधून तयार झालेली आहेत आणि म्हणून एकीकडे माऊंद्याचा कार्यक्रम त्याला मावद म्हणतात असा माऊंद्याचा एक कार्यक्रम आणि दुसरीकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम असा 2 in 1 अशा पद्धतीचा असणारा हा दुग्ध शर्करा योग हा असणारा सुगंधाने युक्त सुवर्ण योग यांच्या जीवनामध्ये घडून आलेला आहे आणि म्हणून या वास्तुशांतीच्या निमित्ताने या माऊंद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे असणारे नागरे बाबा या नागरे बाबांनी हे निमंत्रण मला दिलेलं आहे आणि म्हणून या निमंत्रणाला आपण या ठिकाणी या निमंत्रणाचा मान ठेवून आजच्या या सेवेसाठी उपस्थित झालेलो आहे सुंदर अशा पद्धतीची टाळकरी वारकरी सर्व भक्त मंडळी आणि तुम्ही सुद्धा सर्व वैष्णव मंडळी नाही का सर्व अगदी परमार्थप्रेमी मंडळी नाही का वारी सोडून इथं कीर्तनाला आलेले आहेत असे सर्व नाही का तुम्ही म्हणाल आम्ही तर सोडलीच वारी पण बाबा तुम्ही तरी का सोडली नाही का चला असो काही हरकत नाही जर सगळे वारीला गेले असते तर वास्तुशांतीला कोण आलं असतं नाही का आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अतिशय योग्य वेळेमध्ये अगदी 1 तासाभरामध्ये ही जी सेवा आहे ही आपल्याला समर्पित करायची आहे विठ्ठल 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 हो अभंग शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा तसा तर हा अभंग नेहमीच भजनामध्ये गायला जातो माझा हा कानपाठच होता बरं का त्या ठिकाणी खरं म्हणजे मी गाथ्यात पाहायला पाहिजे होता त्या ठिकाणी परंतु मला काही गाथ्यामध्ये पाहता आला नाही अक्षय महाराजांचा पाठ होता त्यांच्याकडून मी लिहून घेतला या ठिकाणी कारण काही अभंग नेहमीचे नित्याचे असतात परंतु ते आपले कानपाठ असतात त्या ठिकाणी आणि म्हणून या असणाऱ्या अभंगामध्ये
थोड्याफार काही बोलताना एखाद्या वेळेस चुकही झाली असेल, काही पाठभेद झाला असेल, याबद्दल मी प्रथमतः माफी मागतो. असे अभंग घ्यायला नको आहे माझ्यासारख्याने का जो प्रत्यक्षात गाथ्यामध्ये पाहिला नाही. परंतु आज मी सहजच परिसरामध्ये नेहमीच कार्यक्रम असतात आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज एक नवीन अभंग असावा म्हणून या अभंगाची निवड या ठिकाणी केलेली आहे. जर एखादा पाठभेद जर झाला असेल तर मी सर्वांची या ठिकाणी माफी मागतो, संत महात्म्यांची माफी मागतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल हो सज्जनो, आपण जर पाहिलं तर बहुसंख्य लोकांच्या जीवनामध्ये त्यांना आकर्षण आहे ते स्वर्गाचं, नाही का? बऱ्याच लोकांना आकर्षण आहेत ते स्वर्गाचं. स्वर्गाचं आकर्षण तरी का आहे? तर लोकांना असं वाटतं की स्वर्गामध्ये सुख आहे. बरं का, स्वर्गामध्ये सुख आहे. आता स्वर्गामध्ये जर दुःख असेल तर तिथं कोणी जाणारच नाही, बरोबर आहे का नाही? स्वर्गामध्ये जर दुःख असेल तर तिथं कोणी जाणार नाही. मग स्वर्गामध्ये काय आहे? स्वर्गात काय आहेत? सुख आहेत, बरोबर आहे का नाही? राजाभाऊ, स्वर्गामध्ये काय आहेत? सुख आहेत. मान्य आहे ना तुम्हाला? अजून काही गेले नाही, नाही का? चला, राजा भाऊ म्हणतात, नाव त्यांचं राजा आहे बुवा, बर का? आता राजा जर स्वर्गामध्ये गेला नाही तेव्हा प्रजा कुठं जाईल, बरोबर आहे का नाही? परंतु बघा, स्वर्ग जो आहे व्यवहारामध्ये म्हण आहेत, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, नाही का? मग मेल्यानंतर तरी लोक स्वर्गाला जातात का? हा पण प्रश्नाचे बरं का त्या ठिकाणी. असो, माझा सांगण्याचा इत्यर्थ एवढाच आहे की लोकांना स्वर्गाविषयी आकर्षण आहेत कारण प्रत्येकाचा असा समज आहे की स्वर्गामध्ये सुख आहे, बरं का? मग स्वर्गामध्ये सुख आहेत, परंतु आशे असणारे स्वर्गामध्ये जे गेले त्यांना विचारा बरोबर, स्वर्गामध्ये सुख आहेत का? मग स्वर्गात जर सुख असतं, नाही का, तर ते असणारे स्वर्गामधले जे लोक आहेत, नाही का, ते काय इच्छा करतात? हे मृत्यू लोकी व्हावा जन्म, जन्म आम्हा मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. मृत्यू लोकी भावा जन्म, मृत्यू लोकी भावा जन्म, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन हो जीवन मुक्त. हो, सामान्य माणसं स्वर्गाची इच्छा करतात आणि स्वर्गामधील असणाऱ्या देवता जे अमर आहेत, बरं का, अमर म्हणजे टेम्पररी अमर आहेत त्या ठिकाणी, नाही का? सजनो, ते मात्र मृत्यू लोकाची अपेक्षा करतात. कधी कधी आपल्या ताटामध्ये चांगला श्री बालाजीचा बेत वाढलेला असतो, श्रीखंड असतं, बासुंदी असते, लाडू असतात, जिलेबी असतात, कुठं? ताटामध्ये, बरं का? परंतु ते असताना सुद्धा काहींचं जे लक्ष आहे ते एखाद्या वेगळ्याच पदार्थाकडे जातं, बरं का? काय झालं? एके घरी असा प्रसंग निर्माण झाला की एक जी महिला होती
तर त्या महिलेनं काही असणारे महाराज मंडळी निमंत्रित केली बरं का. आता ते महाराज मंडळी निमंत्रित केल्यानंतर त्याच्यापैकी महाराज मंडळी जेवणासाठी आली. जेवणासाठी आल्यानंतर नेमकं अशी गडबड झाली बरं का, अशी गडबड झाली का घाई गडबडीमध्ये जिथं पाहुणे जेवायला बसणार, ही महाराज मंडळी जेवायला बसणार, तिथंच नेमकं घरामधील एका लहान मुलाने काय केला, देहधर्म केला, शी केली बरं का. आता बाईने पाहिलं एवढ्या गडबडीमध्ये आता पाहुणे तर येत आहेत आणि मग ते जर आले आणि इथं जर असा प्रकार जर पाहायला मिळाला, आता घाई ते उचलायचं सगळं शेणाने सारवायचं वेळ नव्हता. म्हणून त्या बाईने काय केलं तर त्या लहान मुलाने केलेली जी विष्ठा होती त्याच्यावरती काय केलं, एक पातीलं पालथं घालून दिलं, वेळ दाखवायची म्हणून बरं का. ही महात्म्या मंडळी सगळी जेवायला बसली आणि बसल्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीचे पदार्थ त्या बाईने तयार केले आणि तयार केल्यानंतर यांना वाढले पण त्याच्यापैकी एका महाराजाचं लक्ष ताटामध्ये एवढं वाढलेलं असताना त्या महाराजाचं लक्ष नेमकं कुठं, त्या पातेल्याकडे. पातेल्याखाली काय आहे नाही का. ते त्या ठिकाणी त्या बाईला विचारायचे, बाई वाढायला आली, जेवणाला सुरुवात झाली. महाराजांना असं वाटलं का सगळे पदार्थ वाढले पण पातेल्या खालचा पदार्थ कदाचित बाई वाढण्यासाठी विसरली का काय नाही का. आणि मग ते वेगवेगळ्या प्रकाराने महाराज मंडळी म्हणजे फार डोकेबाज मंडळी असते बघ. मग त्यांनी काय केलं, त्या पंक्तीमध्ये ज्यावेळेस ती बाई वाढायला आली तेवढ्यामध्ये एक सुंदर पद्धतीचं उदाहरण सांगितलं बाकीच्यांना. अहो म्हटले बघा येत होतो म्हटले आणि येता येता एवढा मोठा सर्प पाहिला, एवढा मोठा सर्प पाहिला, इतका मोठा सर्प. बरोबर त्या बाईला पाहूनच म्हटले बरं का, एवढा मोठा सर्प पाहिला का इथून तो त्या पातीला इतका लांब बरं का. बाईने ते ऐकलं पण पुन्हा कानाडोळा केला नाही का. महाराजाला वाटलं आपली योजना फसली बा या ठिकाणी नाही का. आपण बाईला निर्देश करतोय तरी सुद्धा बाईच्या काही डोक्यात नाही. मग महाराज म्हटले का हो बाई, या ठिकाणी तुम्ही सर्व पदार्थ वाढले पण त्या पातेल्या खालचा जो पदार्थ आहे तो काही तुम्ही वाढला नाही. बाईने सांगितलं म्हटले महाराज असू द्या, तो शिळा पदार्थ आहे म्हटले, काही तिकडे काही लक्ष देऊ नका म्हटले त्या ठिकाणी. तरी परंतु महाराज म्हटले नाही नाही म्हटले बाई असं करा ना बरं का, शिळा का होईना त्या ठिकाणी मला वाढा. शेवटी बाईचा नाविलाज झाला आणि ज्या वेळेस बाईने पातीला उचकलं काय झालं असेल बरं बघा सजनो, सगळ्यांना उलट्या व्हायला लागल्या. तसंच स्वर्गामधील असणारं जे सुख आहे त्या सुखाची अपेक्षा तुम्ही आम्ही करतो परंतु कुठपर्यंत, जोपर्यंत आपण स्वर्गात जात नाही तोपर्यंत. मग जे स्वर्गात गेले त्यांना विचारा ना तुम्ही तिथं सुखी आहात का, आणि ते जर सुखी असते तर त्याने मृत्यू लोकाची इच्छा केली नसती. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून संत महात्म्यांनी सुद्धा स्वर्गाची काय केलेली आहेत, उपेक्षा केलेली आहे. अहो स्वर्गाची जाऊ द्या, संत महात्म्यांनी प्रत्यक्षात वैकुंठाची सुद्धा नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. वैकुंठीचा वास आहे दया सुखानाश. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश. नको वैकुंठीचा वास
महाराजांसारखे गायक आणि महाराजांसारखे वादक असल्यानंतर त्या कीर्तनाचा आनंद मात्र विशेष मिळतो. विठ्ठल विठ्ठल हो बघा, सुंदर प्रमाण दिलं त्यांनी. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथे काळी नामाचा, या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. सजनो नको वैकुंठीचा वास. तुकोबारा सांगतात वैकुंठा जावोनी काय बा करावे, उगाची बैसावे मौन रूप, उगित बैसावे मौन रूप. वैकुंठासी जावोनी काय करावे, उगाच बसावे मौन रूप, उगाच बसावे मौन रूप. हा वैकुंठा जाऊनी काय करावे, उगित बैसावे मौन रूप, उगित बैसावे मौन रूप. हा वैकुंठ जाऊन कायम करावे, उगाच बसावे मौन रूप, उगाच बैसावे मौन रूप. तुकोबारा सांगतात वैकुंठा जाऊन काय बा करावे, उगाची बैसावे मौन रूप. काय त्या वैकुंठामध्ये जाऊन करायचं काय, नाही का? बघा, स्वर्गापेक्षा वैकुंठीचं जे सुख आहे ते विशेष आहेत बरं का, ते विशेष आहेत. परंतु तरी सुद्धा संत महात्म्यांनी त्या सुखाचा सुद्धा काय केलेला आहे, उपहास केलेला आहे. बघा, कधी कधी आपल्याला दुसऱ्याचं जीवन पाहून आणि त्याच्याविषयी काय वाटत असतो, तर थोडासा हेवा वाटत असतो. पण प्रत्यक्षात त्या स्थितीला गेल्यानंतर आपल्याला कळतं त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे. दोन असे शेजारी शेजारी राहणारे बरं का, दोघे जण असे शेजारी शेजारी राहत होते. एकाच्या घरामध्ये नेहमीच भांडणं चालायचे बरं का, आणि एकाच्या घरामधून नेहमी हसण्याचा आवाज. आता ज्याच्या घरामध्ये भांडण चालत होतं त्यानं एक दिवस याची गाठ घेतली आणि गाठ घेतल्यानंतर याला विचारलं, बाबा आमच्या घरामध्ये आमची बायको जी आहे बिचारी खूप कर्कश आहे म्हटले त्या ठिकाणी, नाही का? आणि तुकोबरा सांगतात कर्कशी संगती दुःख उदंड भजिती. म्हटले बाबा काही खरं नाही, आमच्या घरामध्ये नेहमी भांडणं, आणि तुमच्या घरामध्ये जर पाहिलं तो नेहमी हसण्याचा आवाज. तुमच्या या असणाऱ्या आनंदी जीवनाचं नेमकं राज काय आहे, याचं नेमकं गुह्य काय आहे, तेवढं मला जाणून घ्यायचंय. हा शेजारचा म्हटला, बाबा तुझं बरं आहे, माझं काहीच खरं नाही. कोण म्हणतो? ज्याच्या घरामधून नेहमी हसण्याचा आवाज येत होता तो. बरं का, तो म्हटला तुझं बरं आहे, आमचं काहीच खरं नाही. अरे म्हटलं झालं काय नेमकं, नेहमी तुम्ही हसतात. म्हटले तुला त्या हसण्याचं कारण सांगू का? म्हटले असंही म्हटले, रोज सकाळी मी पहाटे उठतो. पहाटे उठल्यानंतर पहिला आंघोळ पाणी मी स्वतःच ठेवायचं, गरम पाणी मी स्वतःच करायचं. केल्यानंतर आंघोळ स्वतःची स्वतःच करून घ्यायची. त्या ठिकाणी कधी बायकोने अंगाला साबण लावू दिले नाही, कधी उठणं लावून दिलं नाही, कधी काहीच नाही. स्वतःच्या हाताने आंघोळ करायची. त्याच्यानंतर काय करायचं म्हटले, स्वयंपाक सुद्धा स्वतःच्या हातानेच तयार करायचा, डब्बा स्वतःच्या हातानेच भरायचा. आणि हे सर्व झाल्यानंतर स्वतःचा चहा स्वतःच प्यायचा, आणि स्वतः पिल्यानंतर सुंदर पद्धतीचा चहा तयार करायचा, खमंग चहा तयार करायचा. आणि आमच्या ज्या असणाऱ्या सौभाग्यवती त्यांची आरतीच करायची. त्या ठिकाणी जय देवी जय माझी, ते आमचे वैद्य बाबा सांगायचे बरं का, अशी तिची आरतीच करायची म्हटले, नाही का? आणि तिला विनंती करायची, उठा पांडुरंगा आता, नाही का, दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा, अशी तिची प्रार्थनाच करायची. मग त्या उठतात म्हटले, आणि उठल्यानंतर जागेवरती त्यांना भेटी द्यायची, आणि मग कामाला जायचं. कामाला गेल्यानंतर पुन्हा संध्याकाळी आलो का आमच्या सौभाग्यवती एवढा पिठाचा पिंडूल मळून ठेवतात म्हटले, आणि तो ठेवल्यानंतर माझा घरात पाय दारात पाय आमच्या सौभाग्यवती काय करतात, हातामध्ये रिमोट कंट्रोल घेतात आणि टेलिव्हिजन समोर जाऊन बसतात. फक्त एका हातामध्ये रिमोट कंट्रोल आणि एका हातामध्ये लाटणं घेऊन बसते. तिकडून आल्यानंतर ती मला म्हणते करा पोळ्या. मी सांग
सांगतो मी पोळ्या करणार नाही. ती म्हणते तुम्हाला पोळ्या करावाच लागतील. मी सांगतो मी पोळ्या करणार नाही. मग अशा तिचं आणि माझं भांडण होतं. ती लाटणं फेकून मारते. जर लागलं तर ती हसते आणि नाही लागलं तर मी हसतो. हा म्हटला त्याच्यापेक्षा मग आमचं बरं, एवढं काही आमचं प्रकरण पुढे नाही, फक्त आम्हाला शिव्याच ऐकायला मिळतात. सज्जनो बघा, आपल्याला असं वाटतं की आपल्यापेक्षा त्याचं बरं आहे, परंतु कधी कधी ज्याचं बरं आहे त्याचं बरं नसतं. महाराज ध्यानात ठेवा. तसं संत महात्मे ज्यावेळेस वैकुंठाला गेले, वैकुंठाला गेल्यानंतर वैकुंठाची स्थिती त्यांच्या लक्षात आली आणि तुकोबाराय म्हटले वैकुंठी जाऊन काय बा करावे. अर्थात वैकुंठाचं सुख संत महात्म्यांना आवडलं नाही, संत महात्म्यांना रुचलं नाही, म्हणून ते म्हणतात नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. बरं ठीक आहे, तुकोबाराय वैकुंठाला गेले किंवा अनेक संत महात्मे वैकुंठाला गेले, त्यांनी वैकुंठाचा उपहास केला, परंतु त्या वैकुंठाचा असणारा नायक जो भगवान परमात्मा आहे तो तरी वैकुंठामध्ये सुखी आहे का? विठ्ठल 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 विठ्ठल. त्रैलोक्य चालक भगवान परमात्मा जे वैकुंठामध्ये राहतात ते सुद्धा त्यांच्या वैकुंठामध्ये समाधानी नाही, ते सुद्धा त्यांच्या वैकुंठामध्ये सुखी नाही. बघा सजनो, काही काही वेळेस एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला असं वाटतं की तो फार सुखी आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची भेट घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं तो सुखी नसून कधी कधी दुःखी सुद्धा असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, समाजामध्ये असा एक जोकर होता, एक विदूषक होता महाराज. त्याचा असा हातखंडा होता की त्यानं कोणती गोष्ट सांगितली की लोक हसायचे. बरोबर आहे का नाही? बरीच कीर्तनं बघा ज्याला गर्दी असते, काही काहींना काय देवाने देणगी दिलेली आहे. बरोबर आहे का नाही? ते सहज जरी बोलले तरी त्याच्यातून विनोद होतो, सहज जरी बोलले तरी त्याच्यातून जोक होतो. ही देणगी आहे महाराज त्यांना, बरं का, निश्चित त्यांना देणगी. सजनो बघा, असं एक दिवस तो जो असणारा विदूषक होता, जो नेहमी मनोरंजन करायचा, त्याचा एक भक्त होता, त्याचा एक फॅन होता. बरं का, म्हणजे त्याचा तो आवडीचाच विषय. त्याचा कुठाही कार्यक्रम असला का हा 10 कोस असो 20 कोस असो तिथपर्यंत जायचं. बरं का, आणि मग त्याला असं वाटायचं की काय या व्यक्तीमध्ये केवढं याच्या ठिकाणी सुख आहेत, केवढी याच्या ठिकाणी शांती आहे, केवढा याला आनंद आहेत. एक दिवस हा ज्याचा फॅन होता तर याला तो कार्यक्रम नेहमी आवडायचा. एक दिवस हा काय झाला तर गंगेच्या काठावरती फिरण्यासाठी गेला आणि फिरण्यासाठी गेल्यानंतर तिथं एक मनुष्य त्याला उदास स्वरूपात बसलेला दिसला, दुःख स्वरूपामध्ये बसलेला, अगदी दुःखी आणि अशा स्थितीमध्ये बसलेला दिसला. मग हा त्याच्याजवळ गेला. याच्या लक्षात आलं त्या ठिकाणी की हा मनुष्य अतिशय दुःखी दिसतो, नाराज दिसतो, आणि म्हणून यानं त्याला विचारलं का रे बाबा, अरे एवढा दुःखी का बसला तू? अरे काय दुःख करण्याची गरज आहे? तो म्हटला दुःख नाही करू तर काय करू. म्हटले माझ्या जीवनामध्ये फार असा घोर प्रसंग आलेला आहे आणि मला अतिशय काय होत आहेत, दुःख होत आहेत. म्हटले त्या ठिकाणी मी अतिशय नाराज झालेलो आहे, सध्याची माझी मनस्थिती बरोबर नाही म्हणून मला दुःख होत आहे. यानं त्याला सांगितलं बाबा तुझ्या दुःखावरचा एक उपाय मी तुला सांगतो, तुझ्या दुःखावरचा उपाय मी तुला सांगतो. म्हटले काय उपाय आहे दुःखावरचा? हे बघ म्हटले, अमुक अमुक जो गृहस्थ आहे म्हटले, त्या गृहस्थाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर इतका तुफान विनोद करतो म्हटले, त्या ठिकाणी इतका सुंदर पद्धतीनं हजारो लोकांना हसवतो, आणि किती जरी दुःख असलं तरी मनुष्य त्या ठिकाणी जाऊन आणि त्या सर्व दुःखाला विसरत असतो. असा मी तुला पत्ता सांगतो. म्हटले अशी कोण व्यक्ती आहेत की ज्याच्या असणाऱ्या त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आणि सुख होतं? मग या व्यक्तीनं सांगितलं त्या व्यक्तीचं नाव अमुक अमुक अशा पद्धतीचं आहे. बसलेल्या व्यक्तीने काय सांगितलं माहिती का? बाबा तुला असं वाटतं की त्या व्यक्तीच्या आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर सगळं जग सुखी होतं, सगळ्यांना आनंद वाटतो, प्रत्येक जण आपलं दुःख विसरतो, पण ज्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तू आनंदी होतो तोच मी तुझ्या समोर बसलेला आहे. ध्यानात ठेवा.
ज्याच्या कार्यक्रमाला तू गेल्यानंतर तुला आनंद होतो, तू तुझं दुःख विसरतो, तोच मी आज तुझ्या समोर बसलेला आहे. सजनो ध्यानात ठेवा, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर तो आनंदी वाटतो, परंतु आनंदी वाटणारी ती व्यक्ती खऱ्या आनंदावरती आरूढ झालेली असेल म्हणून सांगता येत नाहीत. तसं वैकुंठाला गेल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो, परंतु त्या वैकुंठामध्ये असणारा वैकुंठ नायक जो आहे तो मात्र वैकुंठीच्या सुखामध्ये सुखी नाही. का नाही याचं कारण आहे, वैकुंठामध्ये त्याला इतर सर्व मिळतं, पण वैकुंठामध्ये जे प्रेम पाहिजे ते प्रेम मात्र भगवान परमात्म्याला मिळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि भगवान परमात्मा मात्र प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. भगवान परमात्मा हा काय आहे, प्रेमाचा भुकेला आहे. ध्यानात, भगवान परमात्म्याला आपल्याकडून कशाची अपेक्षा आहे? भगवान परमात्म्याला आपल्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे. भगवान परमात्म्याला आपल्याकडून कशाची अपेक्षा आहे? तर भगवान परमात्म्याला आपल्याकडून भावाची अपेक्षा आहे. गिरीधर लाल तो भाव का भुका, गिरीधर लाल तो भाव का भुका, रागकला नहीं जानत तुका, हो रागकला नहीं जानत तुका. गिरिधर लाल तो भाव का भुका, गिरिधर लाल तो भाव का भुका, रागकला नहीं जानत तुका, हो रागकला नहीं जानत तुका. गिरिधर लाल तो भाव का भुका. भगवान परमात्मा हे कशाचे भुकेले आहेत? तर भावनेचे भुकेले. त्यांना भाव लागतो, त्यांना सद्भाव लागतो, त्याच्याशिवाय भगवान परमात्मा हे प्रसन्न होत नाही. काय झालं, एक व्यक्ती ब्रह्मवृंदांकडे गेली आणि गेल्यानंतर सांगितलं, विचारलं, गुरुजी सांगा झटकन प्रसन्न होणारा देव कोणता आहे? आजकाल लोकांना भक्ती करायला नको, कुठलं तप करायला नको, कुठलं नामस्मरण करायला नको, फुकट लोकांना फक्त देव प्राप्त झाला पाहिजे. देव असा फुकट प्राप्त होत नाहीत बरं का. कारण का, असं ते गीत म्हटलं जातं, देव हा बाजारचा भाजीपाला नाही, नाही तो बाजारचा भाजीपाला नाही. काही ना पाहिजे रिकमे पाव ब्रह्म बताव, नाही तो लेट टिकाव खोत तलाव, नाही का त्या राजाची गोष्ट आहे, आपल्याला सांगायला वेळ नाही. सजनो बघा, भगवान परमात्मा विना अट्टहासाशिवाय प्राप्त होत नाहीत. भगवान परमात्मा सायासाशिवाय प्राप्त होत नाहीत. सजनो, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कोणी कोणी काय केलं? तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, हा तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. ओ बळीराजाला भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी आपला जीव अर्पण करावा लागला. संत महात्म्या सुद्धा सांगतात त्या ठिकाणी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न तुका म्हणे भावे देहाशी उदारा, रखुमा देवी बडा थोडा बया, रखुमा देवी बडा थोडा बया, रखुमा देवी बडा थोडा बया. तुका म्हणे भावे देहावर उधार, रखुमा देवी बडा
देवी वरा सोडावया देवी बरा जोडावया जोडावया जोडावया. तुका म्हणे वावे देहासी उदार, देहावरती उदार झाल्याशिवाय भगवान परमात्मा भेटत नाही. यानं सांगितलं, सांगा म्हटलं झटकन ज्या देवाची प्राप्ती होईल. आता ज्या ब्रह्मवृंदांकडे हे गेले त्यांनी तरी कुठं देवाची प्राप्ती केलेली होती, बरोबर आहे का नाही? बरं, आता समोरच्याला जर सांगावं मला काही माहिती नाही तर लोक विचारतात मग तुम्हाला काय माहिती, नाही का? बरेच लोक आमच्याकडे येतात, बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर काय, त्या प्रश्नाचं उत्तर काय. काही तर पठ्य असे प्रश्नच निवडून येतात बरं का त्या ठिकाणी की जेणेकरून महाराज कशा अडचणीत येतील, नाही का? एका जणाने विचारलं श्रावण बाळाच्या आईचं आणि बापाचं नाव काय. म्हटलं काय सोयरी करायची का तुला त्यांची? अरे महत्वाची गोष्ट कशाने आपला उद्धार होईल, कशाने आपला मोक्ष होईल ते द्यायचं सोडून, आणि त्याच्या आईचं आणि बापाचं नाव काय, काय सोयरी करायची आपल्याला? सजनो ध्यानात ठेवा, प्रश्न सुद्धा असे विचारावे त्या ठिकाणी की जे योग्य असावे, त्या ठिकाणी योग्य असावे. सांगितलं असतं उदाहरण, आपल्याकडं वेळ नाही. विठ्ठल जगनाड्यांचं सुंदर उदाहरण आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. सजनो ध्यानात ठेवा. मग आता ब्राह्मण काकाने पाहिलं, न सांगावं तर मग ती हे विचारतात तुम्हाला येतं काय नेमकं. मग त्यांनी सांगितलं असं कर, त्या ठिकाणी तुला झटकन प्राप्त होणारा देव जर कोणता असेल तर तो भगवान महाविष्णू आहे. बरं म्हटलं किती दिवसात? अरे अगदी म्हटलं ध्यानात ठेव, 1 महिन्यामध्ये तुझ्यावरती कृपा होईल. बरं म्हटलं ठीक आहेत, काही हरकत नाहीत. कशी पूजा करायची, कशी मूर्ती आणायची, सगळं ब्राह्मण काकाने सांगितलं. ती पूजा मूर्ती वगैरे सगळ्या पद्धतीनं त्यानं एकदम योग्य पद्धतीनं त्याचं आयोजन केलं. आणि आयोजन केल्यानंतर भगवान महाविष्णूंची पूजा सुरू केली. सामुग्री सांगितलेली होती जवळजवळ 1000 रुपयाची, सगळं आणलेलं आहे. आणि भगवान परमात्म्याची प्रार्थना आराधना सुरू केली. 1 वर्ष झालं तरी देव प्राप्त आपलं त्या ठिकाणी 1 महिना होऊन गेला, 1.5 महिना झाला तरी देव प्राप्त तर जाऊ द्या पण स्वप्नात सुद्धा दर्शन नाही. पुन्हा गेला ब्राह्मण काका, अहो काय काका काय देव सांगितला तुम्ही? म्हणले काय? अहो तुम्ही महिना सांगितला, 1.5 महिना झाला अजून स्वप्नात सुद्धा दर्शन नाही, काय देव सांगितलं? अरे 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 म्हटले ठीक आहे चला असू दे, काही हरकत नाहीत. आता मात्र मी काय करतो, तुला असा देव सांगतो की जो झट दिशी प्राप्त होईल. आणि असं म्हणून ब्राह्मण काकाने काय सांगितलं, हे म्हटले जाऊ दे देवाचं सोडून दे, तू असं कर देवीची आराधना कर. कोणाची करू? म्हटले भवानी मातेची कर. आणि मग असं म्हटल्यानंतर पुन्हा सामुग्री विचारली. म्हटले आता हे बघ 1.5 महिन्याचं काहीच काम नाही, आता 15 दिवसामध्ये देवी तुझ्यावरती प्रसन्न होईल. हा घरी आला. घरी आल्यानंतर ते लगेच ताबडतोब दुकानामध्ये गेला. त्या ठिकाणून दुकानामधून सामुग्री आणली. त्याच्यानंतर मूर्ती भांडारामध्ये गेला, तिथून देवीची मूर्ती आणली. आणि आणल्यानंतर मागच्या देवासाठी तरी 1000 रुपये, या ठिकाणी या देवीसाठी फक्त 500 रुपयाची सामुग्री आणली. आणि आणल्यानंतर यानं काय केलं, भगवान महाविष्णूंची मूर्ती उचलली आणि वरती ठेवून दिली आणि मेन ट्रॅकला देवी लावली. देवी लावल्यानंतर देवीला उदबत्ती त्या ठिकाणी लावली, पेटवली उदबत्ती. आणि उदबत्ती पेटवल्यानंतर तेवढ्यामध्ये काय झालं, असा वाऱ्याचा झोत तिकडून येत होता. वाऱ्याचा झोत तिकडून यायचा, त्याचा परिणाम असा व्हायचा की या ठिकाणी असणारी जी उदबत्ती तिचा धूर असा निघायचा. आणि तो धूर निघाल्यानंतर त्या महाविष्णूच्या नाकामध्ये जायला लागला बरं का, त्या महाविष्णूच्या मूर्तीकडे जायला लागला. महाविष्णूच्या मूर्तीकडे जायला लागल्यानंतर हा त्या उदबत्तीकडे पाहायचा, त्या देवीकडे पाहायचा, त्या धुराकडे पाहायचा आणि महाविष्णूच्या मूर्तीकडे पाहायचा. याच्या डोक्यात आलं बरोबर आहे म्हटलं. 1.5 महिना झाला हा तर प्रसन्न झालाच नाही, परंतु हा मात्र देवीला सुद्धा प्रसन्न होऊ देण्याच्या तयारीत दिसत नाहीत. कारण का, देवीचा धूर देवीला न जाऊ देता हाच वाढायला लागला इकडं बरं का. त्याला वाटलं देव म्हणजे जसं विड्या फुकणाराच आहे की काय त्या ठिकाणी, नाही का. म्हटले हा देवीचा धूर सुद्धा हा स्वतः ओढायला लागला. त्यानं पठ्ठ्यानं काय केलं माहिती का, घरामध्ये असणारा कापूस घेतला आणि तो कापूस घेतल्यानंतर त्याचे 2 बोळे तयार केले आणि ती महाविष्णूची जी मूर्ती होती ना तिच्या नाकामध्ये ते 2 बोळे घालून दिले यानं बरं का. आणि असं झाल्यानंतर भगवान महाविष्णू लगेच प्रसन्न झाले, प्रत्यक्षात प्रगट झाले. म्हटले शिष्या वरमब्रूही, काय मागायचं असेल ते माग. तो म्हटला देवा काहो
अहो तुमच्याकडे सुद्धा काही न्याय नाही. म्हटले झालं काय? अरे झालं काय म्हणजे या ठिकाणी बघा, मी तुमची एवढी आराधना केली, इतक्या दिवस मी तुमची आराधना केली, पण तुमचं स्वप्नात सुद्धा दर्शन नाही. आणि आत्ता कुठं देवी आणली आणि आणल्यानंतर तिची पूजा करायला लागलो तर तुम्ही लगेच प्रसन्न झाले. त्यावेळेस महाविष्णूने सांगितलं, बाबा ध्यानात ठेव, तू माझी मूर्ती पण आणली, माझी आराधना पण सुरू केली, 1000-1500ची सामुग्री पण आणली, परंतु जी सामुग्री तू आणली, जी उदबत्ती तू इथून पाठीमागं मला लावली, त्या उदबत्तीचा धूर मी प्रत्यक्ष नाकाने ओढू शकतो, अशा पद्धतीची भावना तुझ्या ठिकाणी नव्हती, अशा पद्धतीची जिवंतपणाची भक्ती तुझ्या ठिकाणी नव्हती. आणि आता मात्र एक असणारा उदबत्तीचा धूर मी ओढू शकतो, त्याचा वास मी घेऊ शकतो. इथून पाठीमागे तुझा भाव होता, पण सत्यपणाचा असणारा सद्भाव नव्हता, म्हणून मी त्या कालखंडात तुझ्यावरती प्रसन्न झालो नाही. आता मात्र तुझा भाव सद्भावामध्ये परिवर्तित झाला, म्हणून मला प्रसन्न व्हावं लागलं. विठ्ठल विठ्ठलाय 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 विठ्ठल. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे, आपण भक्ती पण करतो, पण आपल्या भक्तीमध्ये जिवंतपणा नसतो, आपल्या भक्तीमध्ये भाव नसतो. सजनो, भगवान परमात्मा मात्र गिरधर लालतो, भावका भुका काही नलगे एकच कारण. हा, काही नलगे एकच कारण तुका म्हणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेणेकरून काही नलगे एक भावाची कारण. या न्यायाने फक्त भाव पाहिजे. भगवान परमात्मा भावनेचा आणि त्या ठिकाणी भुकेला आहे. भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. म्हणून वैकुंठामध्ये सर्व आहेत, परंतु भगवान परमात्म्याला आवडणारं प्रेम वैकुंठामध्ये नसल्यामुळे तो भगवान परमात्मा त्या वैकुंठाचा काय करतो? त्याग करतो. आणि खऱ्या सुखासाठी तो भगवान परमात्मा काय होतो तर वेडावतो. त्याला त्या खऱ्या प्रेमाचं वेड लागतं. मग त्या खऱ्या प्रेमासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी तो भगवान परमात्मा आपलं वैकुंठ सोडतो. कशासाठी सोडतो? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. बाबा सांगतात, ज्या सुखा कारणे देव वेडावला. सजन, वैकुंठामध्ये जरी सुख असेल, परंतु मात्र भगवान परमात्म्याला आवडणारं सुख कोणतंय तर भगवान परमात्म्याला भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका पंडिता वाचका ज्ञानी असे. सजनो, भगवान परमात्म्याला आवडणारं सुख जर कोणतं असेल तर भक्ती प्रेम सुख हे भगवान परमात्म्याला आवडत असतं. आणि
त्या असणाऱ्या भक्ती प्रेम सुखाची असणारी स्थिती इतरांना मात्र कळत नाही. भगवान परमात्म्याची आवडती असणारी जी सुखाची व्याख्या आहे ती भक्ती प्रेमयुक्त असणारं जे सुख आहे ते सुख भगवान परमात्म्याला आवडत असतं. बघा, भगवान परमात्म्यानं गोकुळ नगरी जी आहे ती सोडलेली आहे. भगवंताला काही कार्य करायचं होतं आणि म्हणून भगवान परमात्म्यानं गोकुळ नगरी सोडली. सोडल्यानंतर भगवान परमात्मा मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्यानंतर आपले जे आई वडील आहेत त्या आई वडिलांना बंदीखान्यामधून सोडवलं आणि बंदीखान्यामधून सोडवल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे कंसाचा निपात केलेला आहे. आई वडिलांना बंदीखान्यातून सोडवलं आणि उग्रसेनजींना राज्य दिलं, राज्यावरती आरूढ केलं आणि भगवान परमात्म्यानं काय केलेलं आहे तर त्या जरासंधाबरोबर युद्ध करत असताना पलायन केलं आणि पलायन करत असताना भगवान परमात्मा हे काय झालेले आहेत, पळून गेलेले आहेत. म्हणून तेव्हापासून भगवान परमात्म्याला रणछोड अशा पद्धतीची संज्ञा प्राप्त झाली. भगवान परमात्म्यानं काय केलेलं आहे तर ती असणारी मथुरा नगरी सोडली. का सोडली? अनेक ठिकाणी मी त्याचं वर्णन केलेलं आहे. काल्याचं कीर्तन आहेत. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. आम्ही श्री नर्मदा गोमाता यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून सर्व चिंतन माझी त्याच्यावरती पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला या अभंगाचं चिंतन तुम्ही पाहून घ्या की भगवान परमात्मा मथुरेमध्ये का थांबत नाहीत. सजनो, आपल्या घरामध्ये सुद्धा देव का थांबत नाहीत. पुढे सांगतो विठ्ठल विठ्ठल. हो, आणि भगवान परमात्म्यानं स्वतंत्र नगरीची काय केली, स्थापना केली. त्या नगरीचं नाव आहे द्वारका नगरी. द्वारका नगरी जी आहे अतिशय सुंदर पद्धतीचे भगवान परमात्म्यानं त्या समुद्रामध्ये असणाऱ्या बेटावरती विश्वकर्माजींना सांगितलं आणि विश्वकर्मांच्या द्वारे भगवान परमात्म्यानं काय केलं, सुंदर अशा पद्धतीची द्वारका नगरी तयार केली. जी संपूर्ण द्वारका नगरी कशाची होती, सोन्याची होती. सगळी द्वारका नगरी सोन्याची होती, सुवर्णाची होती. आता आपण सुद्धा चार धामच्या यात्रा करतो. आज हे मावंद्याचं पण कीर्तन आहे नाही का. चार धामच्या यात्रा आपण करतो. याच्यामध्ये चार धाम कोणते आहेत? कोणाला परफेक्ट चार धाम माहिती वरती बोट करा, मला पाहू दे. इतक्या लोकांना चार धाम माहिती आहे नाही का. यात्रा किती लोकांनी केल्या? हा बरोबर, तुम्हाला माहिती नाही का. अजून कोणाला माहिती चार धामचे नाव? एक सुद्धा धामाचं नाव न चुकता महिला मंडळी तुम्ही नाही का. यात्रा तर बऱ्याच जणांनी केल्या असतील बरं का, बऱ्याच जणांनी केल्या असतील, पण कोणते चार धाम आणि कुठं काय? आता मोक्षपुऱ्या किती बरं, किती मोक्षपुऱ्या? आता बऱ्याच बायांना फक्त दिवाळीच्या पुऱ्या माहिती आहे, बरोबर आहे की नाही. लग्नाच्या पुऱ्या माहिती आहेत, पण मोक्षपुऱ्या मात्र काही सांगता येणार नाही. 7 मोक्षपुऱ्या आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशिकांची अवंतिका, पुरी, द्वारावतीचे व सप्तैता मोक्षदायिका. या 7 मोक्षपुरी आहे. याच्यामध्ये द्वारका सुद्धा काय आहे, मोक्षपुरी. आणि 4 धामामध्ये सुद्धा द्वारकेचं काय होतं, वर्णन येतं बरं. द्वारका हा शब्द कसा पडला बरं, येईल कोणाला सांगता? द्वारका हा शब्द कसा पडला बघा. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने विश्वकर्माजींना सांगितलं की सुंदर पद्धतीची नगरी त्या ठिकाणी बनवायची. विश्वकर्मांनी काय केलं, समुद्राच्या आतमध्ये संपूर्ण सुवर्णाची तटबंदी बरं का, सुवर्णाची तटबंदी. सुवर्णाची पॉलिश नाही बरं का. आता आपल्याला फक्त पॉलिशचं सोनं वापरावं लागतं बरं का. भगवंताची नगरी अशी होती की त्या ठिकाणी अगदी संपूर्ण सोन्याची नगरी. त्या नगरीमध्ये ज्यावेळेस प्रवेश करायचा होता, प्रवेश करत असताना त्या नगरीचा दरवाजाच नेमका लक्षात येईल बरं का. सगळेजण म्हणायला लागले या नगरीचा दरवाजा, त्याला संस्कृत मध्ये म्हणतात द्वार. मग द्वार कहा आहे बरं का. सगळे म्हणायचे या नगरीचं द्वार कहा आहे, म्हणजे या असणाऱ्या नगरीचं दरवाजा कुठे, दरवाजा कुठे, द्वार कहा, द्वार कहा बरं. मग त्या कच्या पुढे विसर्ग दिलेला संस्कृत मधला शब्द, त्याचा अर्थ आहे कहा म्हणजे कोठे. या नगरीचा दरवाजा कोठे, दरवाजा कोठे, अशा पद्धतीने सगळ्यांना प्रश्न पडला. म्हणून त्या नगरीचं नाव काय पडलं, द्वारका नाही का. तिचं नाव पडलं द्वारका. बघा ही संपूर्ण द्वारका नगरी नाही का. प्रत्येक
असणाऱ्या गोष्टीला नाव कसं पडलं बरं का. असं एक विनोदानं उदाहरण सांगितलं जातं. भजन करा विठ्ठल विठ्ठल. एक असणारा महाराष्ट्रातला मनुष्य कुठं गेला, कलकत्त्याला गेला बरं का. कलकत्त्याला गेला. आता कलकत्त्याला गेला तोपर्यंत त्या गावाला नाव कलकत्ता नव्हतं बरं का. त्या गावाचं नाव तोपर्यंत कलकत्ता नव्हतं. आता हा मराठी बोलणारा, त्यातल्या त्यात गावठी मराठी बोलणारा, आणि तिकडं हा गेल्यानंतर एक लाकूड तोड्या काय करत होता, लाकडं कापत होता त्या ठिकाणी बरं का. तो लाकूड तोड्या लाकडं कापत होता. हा तिथं गेला आणि गेल्यानंतर यानं विचारलं बरं का, यानं विचारलं या समोरच्या गावाचं नाव काय आहे. आता हा मराठीमध्ये बोलणारा, तो हिंदीमध्ये बोलणारा, याला त्याचं कळेना आणि त्याला याचं कळेना. कानडीने केला मराठा. भरतार्थ अशी गंमत झाली. त्याला असं विचारलं का तिथं एक लाकडाचा ढीग होता. हा विचारतो ही लाकडं कधी कापली, बरोबर आहे की नाही. हा विचारतो गावाचं नाव काय, आणि तो त्याला असं वाटलं की हा विचारतो आहेत की हे लाकडं कधी कापले. त्यानं सांगितलं कलकाटा बरं का. त्यानं काय सांगितलं, कलकाटा. त्याला वाटलं हे लाकडं कधी कापले विचारतो. त्यानं सांगितलं कलकाटा. आणि यानं काय विचारलं होतं, गावाचं नाव. तेव्हापासून त्या गावाचं नाव काय पडलं, कलकत्ता. कलकाटा कलकाटा याचं काय झालं, कलकत्ता झालं बरं का. चला विनोद सोडून द्या. तसं द्वारका नगरी जी आहे ती विश्वकर्मांनी बनवली. तिचा दरवाजा लक्षात येईना आणि म्हणून तिचं नाव पडलं द्वारका. बघा अशी द्वारका नगरी संपूर्ण सुवर्णाची होती महाराज. परंतु सुवर्णाची असणारी द्वारका नगरी भगवान परमात्म्याला मात्र त्याच्यामध्ये प्रेम वाटलं नाही. त्या नगरीमध्ये भगवान परमात्म्याला प्रेम वाटलं नाही. म्हणून द्वारकेचा पांडवा पांडवा घरी द्वारकेचा पांडवा घरी द्वारकेचा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी सजनो. द्वारकेचा असणारा नायक भगवान परमात्मा, पण तो द्वारका नगरीमध्ये रम्मान होत नाही. तो कुठं जातो तर तो पांडवांच्या घरी जातो. का पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती सजनो. पांडव अहोरात्र काय करतात तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात. भगवान परमात्मा सुद्धा जर कधी हरवले बर का, आणि एखाद्याला जर शोधायचं असेल बर का, आता भगवंत हरवतात कधी आणि त्या ठिकाणी शोधायचे कधी. काहीला या ठिकाणी वेळही नाही बरं का. ते देवाला मानायला तयार नाही, तेव्हा ते देवाला शोधायला कुठं जातील त्या ठिकाणी. पण एखाद्याला म्हटलंच बा भगवान परमात्मा हरवलेले तर ते कुठं शोधायचे, किंवा आपल्यापासून अदृश्य झालेले त्यांना कुठं शोधायचं. भगवान परमात्मा सांगतात परितयापासी मी पांडवा परितयापासी पांडवा मी हरपला घेऊसू
घेऊसावा जेथ नाम घोषू बरवा करती माझे बघा परी तयापासी पांडवा मी हरपला घेऊसावा जेथ नाम घोषू बरवा करती माझे. जिथं बरव्या पद्धतीचं नामस्मरण होतं अशा बरव्या ठिकाणी जिथं नामस्मरणामध्ये भाव आहेत, नामस्मरणामध्ये प्रेम आहेत, अशाच ठिकाणी भगवान परमात्मा थांबतो. बघा तो भगवान परमात्मा ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. संत महात्म्यांच्या सदनी शब्दाचा अर्थ काय? घरामध्ये तो भगवान परमात्मा राहतो. संत महात्म्यांच्या सदनामध्ये भगवान परमात्मा राहतो. संतांच्या घरी तो भगवान परमात्मा राहतो. सजनो बघा आपल्या घरामध्ये सुद्धा देवाने राहावं असं जर वाटत असेल तर फक्त त्या घरामध्ये देवघर चांगलं असणाऱ्या फरशांनी सजून चालणार नाही. काहींच्या घरामध्ये तर देवघरच नाही. त्या ठिकाणी म्हणा मोडकेशी घर, मोडकेशे घर तुडकेशे छप्पर, मोडकेशे घर तुडकेशे छप्पर, मोडकेशे घर तुडकेशे छप्पर, मोडकेशे घर तुटकेशे छप्पर. देवाला देव घर नाही, देवाला देवघर नाही, देवाला देव घर नाही, देवाला देवघर नाही. हा दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हा नवरा नको ग बाई, हा नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई. नामबाबांचं भारूड आहे बरं का. भारूड शब्दाचा अर्थ भावावरती आरूढ होऊन जे गायलं जातं त्याचं नाव भारूड आहे. आता मोडकेसे घर तुटकेशे छप्पर, देवाला देवघर नाही. हा दादला म्हणजे संसार. हा संसार नको ग बाई. पण पहा काहींच्या घरामध्ये त्या ठिकाणी बंगला चांगला आहे पण मात्र देवाला देवघर तिथं पाहायला मिळत नाही. काहींना विचारलं का हो देवघर कुठं घेतलं? म्हटले जिन्याच्या खाली घेतलं. जिन्याच्या खाली बरं का. मी तुम्हाला पत्ता पण सांगेल कोणाच्या जिन्याच्या खाली देवघर घेतलेलं आहे बरं का. नको जाऊ द्या कीर्तनामध्ये पंचनामा. त्यांना म्हटलं का हो जिन्याच्या खाली, वरून तुम्ही जाणार आणि खाली देव. ते म्हटले काय करा म्हटले महाराज त्या ठिकाणी जागाच नव्हती. कोणाला? देवाला. एवढ्या लाखाचा बंगला बांधला आणि तिथं नेमकं देवघरालाच जागा नाही. आणि सज्जनो काहींच्या घरामध्ये देव आहे, देवघर आहे पण त्या घरात देव असेल म्हणून सांगता येत नाही. सज्जनो ध्यानात ठेवा, ज्या घरामध्ये तुम्ही जिवंत असणारे प्राणी कोंबड्या वगैरे मारून त्याचं मांस खातात त्या घरामध्ये देव राहू शकत नाहीत बरं का. ध्यानात ठेवा, त्या घरात देव राहू शकत नाहीत. कारण का सज्जनो प्रत्येक प्राणी मात्राविषयी भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये दयाभाव आहे. आणि म्हणून भक्तियोगाची व्याख्या करत असताना जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निशित जान माझा. या दृष्टिकोनातून प्रत्येक प्राणी मात्रामध्ये सर्वाभूती पाहे एक वासुदेव. अशाच घरामध्ये ज्याची वृत्ती या पद्धतीची असेल, जो त्या ठिकाणी प्राणी मात्रामध्ये सुद्धा देव पाहत असेल, अशा घरामध्ये भगवान परमात्मा राहतो. आणि जर आपण तिथं मांसाहार करत असेल तर किती तुम्ही नवनाथाच्या पोथ्या वाचा, नाहीतर कोणत्याही प्रकारचे कर्म करा, जीवनामध्ये तुम्हाला समाधान कधी प्राप्त होणार नाही. मग तुम्ही म्हणाला अहो तुम्ही आम्हाला सांगतात पण अमुक अमुक घरी नाही का. श्रावण महिना सुद्धा ते पाळत नाही. तू म्हटले श्रावण महिना सुद्धा पाळत नाही. कधी आषाढीच्या वारीला नाही, कधी कार्तिकीच्या वारीला नाही, कधी त्यांच्या घरामध्ये एकादशी नाही, कधी सोमवार सुद्धा नाही. नाही का.
कधी त्यांच्या घरी कोणी महाराज सुद्धा येत नाही का? एके ठिकाणी एक जण असाच चांगला दारू प्यायचा बरं का, दारू प्यायचा. आता पिल्यानंतर एक दिवस असा पिऊन पडायचा. एक दिवस त्या बाईने पाहिलं की गावामध्ये एक महाराज आलेले होते, चांगले प्रसिद्ध महाराज होते. आणि मग त्या बाईनं काय केलं, ती नेहमी त्याला सांगायची, अहो तुमचं दारू पिणं चुकीचं आहे. अनेक जणांनी पाहुण्याने समजावून सांगितलं, परंतु हा काय करायचा, बंद करील म्हणून सांगायचा आणि पिल्याशिवाय राहत नव्हता. एक दिवस असं झालं, त्या गावामध्ये एक चांगले महात्मे आले. आल्यानंतर या बाईने काय केलं का, महात्म्याचा तरी काही प्रभाव याच्यावरती पडेल म्हणून त्या महात्म्याला बोलवलं. आणि बोलावल्यानंतर त्या महात्म्याला सांगितलं, जरा आमच्या पतीला काहीतरी जरा समजून सांगा, आमच्या पती देवाला काहीतरी समजून सांगा. हे केवळ पतीच होते, देव नव्हते, फक्त पती होते. म्हटले काहीतरी समजून सांगा. मग त्या महात्म्यानं याला समजून सांगायला सुरुवात केली, का रे बाबा, तुझ्या दारातोंडी गाडी कोणत्या कंपनीची? अहो म्हटले महाराज, काय सांगायचं, एवढी इको कंपनीची सुंदर गाडी या ठिकाणी घेतलेली. बरं म्हटलं ठीक आहे, ही जी गाडी आहे या गाडीला तू कधी महिन्यामधून धुतो का म्हटले त्या ठिकाणी? नाही म्हटले महाराज, रोजच्या रोज फडकं मारतो म्हटले गाडीला. अतिशय सुंदर, जाऊन पहा गाडी कशी चकाचक त्या ठिकाणी आहे नाही का. मग या महात्म्याने विचारलं, गाडी कशाची? म्हटले काही नाही, आपली लोखंडाची वगैरे फायबरची गाडी आहे. म्हटले अरे ध्यानात ठेव, लोखंडाची फायबरची गाडी, तिला एवढं तू जपतो आणि हे चालतं बोलतं असणारं हे जे शरीर आहे, या शरीराचा तू मातेरा करतो. अरे बाबा हे योग्य नाही का? याच्यामध्ये नको असलेले पदार्थ त्या ठिकाणी टाकतो. बऱ्याच ठिकाणी पहा दारूचा परिणाम, काहींचे त्या ठिकाणी अगदी जठर त्या ठिकाणी सडले महाराज. काहींच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर त्यांचे फुफ्फुस निकामी झालेले. काहींच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्यांचा लिव्हर गेला महाराज त्या ठिकाणी. बघा कोरोनाच्या कालखंडामध्ये या चाकण परिसरातली घटना आहे. एका श्रीमंत व्यक्तीचा तो असणारा लिव्हर फेल झाला बरं का. त्याच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं खर्च किती येईल कोरोनाच्या कालखंडात, 90 लाख. यानं सांगितलं, म्हटले हे बघा डॉक्टर साहेब, 1 कोटी रुपये देतो. डॉक्टर पण ऑपरेशनाला सज्ज झाले, 1 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली, परंतु तरी सुद्धा याला डॉक्टर वाचू शकले नाही. कशाचा परिणाम? दारू पिल्याचा परिणाम. यांनी त्याला समजावून सांगितलं, बायको देखता सांगितलं. हा म्हटला ठीक आहेत महाराज, उद्यापासून बंद. बायकोला सांगितलं उद्यापासून बंद. ती म्हटली तुम्ही असंच म्हणत असतात नेहमी, उद्यापासून बंद, उद्यापासून बंद, आणि दारू प्यायचं काही सोडत नाही. तो म्हटला मी दारू पिणं कुठं बंद म्हटलं नाही. तो काय म्हटला, मी दारू पिणं कुठं बंद म्हटलं. मग तुम्ही काय बंद केलं? म्हटले आजपासून आपल्या घरी महाराज मंडळी येणं बंद नाही. दारू बंद नाही, काय बंद? महाराज मंडळी आपल्या घरी येणं बंद. सजन ध्यानात ठेवा, घरामध्ये जर संस्कार नसतील तर घरामध्ये संस्कृती राहत नाही. जिथं संस्कृती नसेल तिथं धर्म राहत नाहीत, आणि जिथं धर्म नसेल तिथं मात्र सुख राहू शकत नाही. विठ्ठल म्हणून आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट कमी असेल तरी चालेल, परंतु आपल्या घरामध्ये संस्कार असावे, आपल्या घरामध्ये संस्कृती असावी. काही ठिकाणी जर आपण पाहिलं ना महाराज, संस्काराचा संपूर्ण अभाव आपल्याला पाहायला मिळतो. एक आमचे महाराज मुंबईला गेले, आणि मुंबईला गेल्यानंतर त्या घरी त्यांचा मुक्काम होता. सकाळी महाराज लवकरच उठले, आणि उठल्यानंतर त्यांनी त्यांचा नित्यनेम सुरू केला. नित्यनेम सुरू केल्यानंतर तेवढ्यामध्ये तो घरातला जो मुलगा होता, आता गावाकडचा असेल, ओळखीचा असेल, त्यानं आपल्या बायकोला हाक मारली. हा म्हटला सुल्लू. ती म्हटली काय म्हणतो रे उल्लू? महाराजांना काही कळे नाही सुल्लू उल्लूचं गणित काय. महाराज म्हटले का रे बाबा तू तिला सुल्लू का म्हटला? म्हटले महाराज तुम्हाला कळायचं नाही, या ठिकाणी हालीकडे आम्ही सुशिक्षित मंडळी लॉंग फॉर्म मध्ये बोलत नाही, मग शॉर्ट फॉर्म मध्ये बोलत असतो. तिचं नाव सुलोचना आहे, पण मी तिला प्रेमाने सुल्लू म्हणतो.
म्हटले मग ठीक आहे, तू तिला सुल्लू म्हटला पण ती तुला उल्लू का म्हटली? म्हटले त्याचं कारण असे, माझं नाव सुद्धा उल्हास आहे कागदोपत्री, पण ती मला प्रेमाने उल्लू म्हणते. ते महाराज म्हटले तू उल्लू नाही, उल्लू का पठ्ठा दिसतो म्हटले त्या ठिकाणी. वास्तविक बायकोने आपल्या मुखाने नवऱ्याचं नाव घेऊ नये बरं का त्या ठिकाणी. जसं शिष्याने गुरुचं नाव आपल्या मुखाने आणि त्या ठिकाणी मुखातून काढू नये, ध्यानात ठेवा. त्याच पद्धतीनं या ठिकाणी घरामध्ये संस्काराचा अभाव झालेला आहे. सजनो, ज्या घरामध्ये संस्कार नसतील तिथं संस्कृती टिकत नाहीत. मग अशा वेळी घरामध्ये अनेक प्रकारचे दोष येत असतात. हे दोष काढण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी आजचा एक कार्यक्रम होतो आहे, त्या कार्यक्रमाचं नाव आहे वास्तुशांती. विठ्ठल विठ्ठल आपली वेळ संपत आलेली आहे. सजन, वास्तुशांतीचा विधी तरी का करायचा? का करायचं? याचं कारण असं आहे की ज्या वेळेस आपण वास्तू बांधतो, वास्तू बांधत असताना वास्तू जी बांधायची ती आय मध्ये आणि वे मध्ये बांधा. आय वे कशाला म्हणतात तर लांबी गुणिले रुंदी त्याला भागिले 8 करायचं बरं का. त्याला भागिले 8 करायचं आणि 8 केल्यानंतर पूर्ण भाग जाऊन खाली बाकी 5 उरत असते. अशा पद्धतीच्या लांबी रुंदीने युक्त असणारा आय वे आपल्या घरासाठी, राहण्याच्या घरासाठी उत्कृष्ट असतो बरं का. कार्यालय जर बांधायचं असेल तर त्याचा आय वे म्हणजे लांबी गुणिले रुंदी वेगळी आहे. त्याच्यानंतर एखादं मंत्रालय बांधायचं असेल त्याची सुद्धा असणारी लांबी रुंदी वेगळी आहे. व्यवसायासाठी असणारी वस्तू त्याची लांबी रुंदी वेगळी आहे. म्हणून काही ठिकाणी आय असतो, वे असतो, परंतु तो वृषभ आया असतो. काही ठिकाणी उंट असतो, काही ठिकाणी गर्दभ असतो. अशा वस्तू राहण्यासाठी कधी सुख देत नाहीत. म्हणून याचा बारकाव्याचा विचार आहे. सजनो, सर्वसामान्य मनुष्याला राहण्यासाठी असणारा आयवे कसा असावा तर लांबी गुणिले रुंदी त्याला भागिले 8 करायचं, खाली 5 बाकी राहणं आणि पूर्ण भाग जाणं, अशी वास्तू राहण्यासाठी योग्य असते. पुन्हा सांगतो, पूर्व दिशा इंद्राची, पश्चिम दिशा वरुणाची आहे, उत्तर दिशा कुबेराची आहे आणि दक्षिण दिशा यमाची. ईशान्य दिशा शिवतत्व आहे, आग्नेय दिशा अग्नितत्व आहे, नैऋत्य दिशा राक्षस तत्व आहे आणि वायव्य दिशा वायू तत्व आहे. अशा पद्धतीनं घराची रचना आहे. ऊर्ध्व आणि अध अशा 10 दिशा आहेत. याच्यापैकी ऊर्ध्व आणि आद म्हणजे घरामधलं असणारं ब्रह्मस्थान, अगदी मधलं स्थान ते रिक्त ठेवा. पूर्व दिशा इंद्राची आहे. बघा, घरामध्ये बरेच लोक घर बांधत असताना टॉयलेटच्या शेजारीच बाथरूम बांधतात आणि टॉयलेट आपलं दक्षिण दिशेला राहतं, तिथं शेजारी बाथरूम बांधतात. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये मातृपितृ दोष लागलेला आहे, तो जात नाहीत. याचं कारण सांगतो. पूर्व दिशा इंद्राची, घरामधला आपला बाथरूम, आपलं स्नानगृह जर पूर्व दिशेला नसेल, ते दक्षिण दिशेला जर असेल तर आपण त्या दक्षिण दिशेच्या बाथरूममध्ये स्नान केल्यानंतर आपल्या अंगावरून पडणारं जल, आपले काही पितर असतात विशिष्ट जातीचे, अनेक पितर आहेत, तर त्या पितरांना पिण्यासाठी जात असतं बरं का. ध्यानात ठेवा, हा सगळा विधी आहे. जर आपण त्या पूर्व दिशेच्या बाथरूममध्ये स्नान नाही केलं, आपलं बाथरूम जर दक्षिण दिशेला असेल तर त्याचा परिणाम आपल्या अंगावरून पडणारं पाणी ते पितर घेत नाहीत. म्हणून घरामधला असणारा मातृपितृ दोष जात नाही. म्हणून घराचं असणारं बाथरूम हे पूर्व दिशेला असावं, स्नानगृह पूर्व दिशेला असावं आणि एक तरी सकाळची आंघोळ तिथं करावी बरं का. पश्चिम दिशा वरुणाची, या ठिकाणी पर्यायी टॉयलेट बाथरूम चालतो बरं का, पर्यायी चालतो. पुन्हा दक्षिण दिशा यमाची, इथं फक्त आपलं टॉयलेट असावं. आग्नेय दिशेच्या ठिकाणी आपला अग्नी प्रज्वलित व्हावा, भोजनगृह तिथं असावं.
ईशान्य दिशेला आपलं देवघर असावं, आपली पाण्याची टाकी ईशान्य दिशेला असावी, आपल्या घरी असलेली विहीर ही ईशान्य दिशेला असली चांगली ऊर्जा देते, पूर्वेला असेल ऊर्जा देते, उत्तरेला चालते, वायव्येला चालते. पण ज्यांच्या घराच्या दक्षिण दिशेला विहीर आहेत तिथं नेहमी घरामध्ये खड्डा राहील. ध्यानात ठेवा, तिथं संपत्ती स्थिर होणार नाही. पुन्हा संपत्ती स्थिर होण्यासाठी सांगतो, उत्तर दिशेला आपली तिजोरी असावी, आलेली संपत्ती रात्रभर त्या तिजोरीत ठेवावी किंवा त्याच्यामधली एक नोट तरी त्या तिजोरीत ठेवावी, नंतर वापरण्यासाठी काढावी. तिथं लक्ष्मी स्थिर होते. वायव्य दिशा मुलांच्या अभ्यासासाठी, नैऋत्य दिशा घराच्या मालकासाठी अशी गृहाची रचना असावी. अशी वास्तू आपल्याला प्रसन्नता देते. आणि पुन्हा वास्तूतले काही दोष जाण्यासाठी वास्तुशांती आपण आपल्या जीवनात करावी. आज या नूतन घराची वास्तुशांती या ठिकाणी होते. आणि सगळ्या प्रकारचे दोष जाण्यासाठी त्या घरामध्ये हरिपाठ करावा. त्या घरामध्ये संत आपण होऊ शकत नाहीत आणि होऊ शकतो, पण तेवढी मजल तेवढं पुण्य आपल्यात नाही. परंतु निदान संत महात्म्यांच्या मार्गाने चला, संत महात्म्यांच्या पंथाने चला, आपलं कल्याण होईल. रोज घरात हरिपाठ करा, रोज घरामध्ये रामरक्षेचा पाठ करा, हनुमान चालिशेचा पाठ करा, रोज नामस्मरण करा. आपलं जीवन पुनीत होईल. विठोबा हरी जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, रखुमा विठोबा रखुमा, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, अशा घरामध्ये तो भगवान परमात्मा राहतो. म्हणून आपल्या घरात त्या वास्तूची वास्तुशांती आणि मावंद्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वच विषयावर बोलणं हे अशक्य असल्यामुळं मावंद्याचं कीर्तन जर ऐकायचं असेल तर श्री नर्मदा गौमाता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून आपल्याला मावंद्याचं कीर्तन ऐकायला मिळेल, आपल्याला वास्तुशांतीचं कीर्तन त्या ठिकाणी ऐकायला मिळेल. म्हणून श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलच्याद्वारे आपण हे सर्व श्रवण करा. निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुण्य आपल्या पदरात पडेल. झालेली सेवा परमात्मा चरणारविंद समर्पित करतो.